अमृतरूपी काव्याचे प्याले पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणास 8 मार्च जागतिक दिना निमित्त माझी कविता आपणापुढे सादर करणार आहे. तर 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन हा खूपच महत्त्वाचा असतो. आता याला काय एवढे महत्त्व प्राप्त आहे, तर 20व्या शतकात इंग्रजांचा काळ होता. वाटेल तितके कामगाराकडून करून घ्यायचे, तासगीस, आणि स्त्रियांना तर मतदानाचा अधिकार नाही की कसलाच अधिकार नाही किंवा त्यांची सुरक्षासुद्धा नाही. तर मग उत्तर अमेरिका आणि युरोपियन वस्त्रोद्योग कामगार आणि विणकर यांनी कामगार आणि त्यांनी मग खूप निदर्शने, चळवळी, खूप आंदोलनं आणि खूप असा संघर्ष देऊन आपला हक्क मिळवण्याचे ध्येय गाठले. आणि म्हणूनच उत्तर अमेरिका आणि युरोपियन या स्त्रियांचे किती योगदान आपल्याला लाभले. तर हीच कविता मी आपणापुढे सादर करते, ती पहा. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे खूप महत्त्व. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे खूपच महत्त्व. महिला हक्क चळवळीत केंद्रबिंदू स्मरण म्हणून. महिला हक्क चळवळीत केंद्रबिंदू स्मरण म्हणून. महिलावरी हिंसा अत्याचार मुद्द्यावर लक्ष केंद्रित. महिलावरी हिंसा अत्याचार मुद्द्यावर लक्ष केंद्रित. 20व्या शतकात अमेरिका युरोपियन स्त्री कामगाराचे योगदान. 20व्या शतकात अमेरिका युरोपियन स्त्री कामगाराचे योगदान. अन्यायाविरुद्ध महिला करीत होत्या संघर्ष. अन्यायाविरुद्ध महिला करीत होत्या खूप संघर्ष. मतदानाचा हक्क मिळावा समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य. मतदानाचा हक्क मिळावा समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य. न्यूयॉर्क वस्त्रोद्योगात केली स्त्रियांनी प्रचंड ऐतिहासिक निदर्शन. न्यूयॉर्क वस्त्रोद्योगात केली स्त्रियांनी प्रचंड ऐतिहासिक निदर्शन. कामाचा दिन 10 तास करा सुरक्षेचे व्यवस्थापन. कामाचा दिन 10 तास करा सुरक्षेचे व्यवस्थापन. महिलांचे सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक स्मरण. महिलांचे सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक स्मरण. आंतरराष्ट्रीय एकतेचे प्रतीक. उभी न्याय सतत प्रयत्न. आंतरराष्ट्रीय एकतेचे प्रतीक. उभी समानता न्याय सतत प्रयत्न. 8 मार्च 1917 पासून या तारखेची झाली उत्पत्ती. 8 मार्च 1917 पासून या तारखेची झाली उत्पत्ती. लिंग समानता मार्ग मोकळा. स्त्रिया सक्रियता अटल आत्म्याचे स्मरण. लिंग समानता मार्ग मोकळा. स्त्रिया सक्रियता
अटल आत्म्याचे स्मरण, जांभळा रंग घालणे, न्याय प्रतिष्ठ समानता लढ्याचे, जांभळा रंग घालणे, न्याय प्रतिष्ठा समानता लढ्याचे. चला तर मग आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या धाडसी स्त्रियाच्या वारसाचे, चला तर मग आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या धाडसी स्त्रियांच्या वारसाचे. तर अशा प्रकारे 20व्या शतकामध्ये तर आपण असे निदर्शनं करून हे त्यांचं योगदान. चला मग आपण हक्कासाठी लढणाऱ्या धाडसी महिलांच्या वारसाचा सन्मान करूया आणि त्यांचे ध्येय पुढे नेऊया, एकमेकाचा आवाज वाढवूया, एकमेकाच्या स्वप्नांना पाठिंबा देऊया आणि प्रत्येक महिलांच्या भरभराटीच अशी जागा निर्माण करूया. तर हा जागतिक 8 मार्च जागतिक महिला दिनाची कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा.